जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे तर ग्रामीण बँकेतर्फे जबरदस्त भरती निघाली आहे। 9,995 जागा आहे, ज्यामध्ये क्लार्क या पदासाठी 5,585 जागा असणार आहे आणि पीओ साठी 3,499 जागा आहे। त्यामुळे भरपूर साऱ्या जागा आहे। खासियत याची अशी आहे की जिथून तुम्ही अप्लाय करणार आहे तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे। त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करताय, कोकणमधून अप्लाय करताय तर कोकणी आली पाहिजे, महाराष्ट्रातून अप्लाय करताय तर मराठी आली पाहिजे। त्यामुळे ही एक चांगली संधी आहे, तिथले जे लोकल आहे त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे। दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की तुमचे ग्रॅज्युएशन झालं आहे, मग सायन्स, कॉमर्स, आर्ट्स एनी स्ट्रीममधून तुम्ही अप्लाय करू शकताय। फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, सगळ्यांसाठी इथे अपॉर्च्युनिटी आहे। भरपूर साऱ्या पोस्ट आहे, त्यामुळे जे पण तुमचे मित्र आहेत, तुम्ही आहे, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की 76 पानी PDF आहे जी की अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे। जसं की कोण कोण अप्लाय करू शकताय, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, एग्जाम कशी होणार आहे, सिलेक्शन कसं होणार आहे, अप्लाय कसं करायचं। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्यातर्फे हे अपडेट आलं आहे। इथे बघू शकतात, अपडेटची माहिती तुम्हाला रिसेंट अपडेटमध्ये मिळून जाईल आणि ही यांची अप्लाय करण्याची वेबसाईट आहे। अप्लाय करणं सुद्धा सुरू झालं आहे। वेगवेगळ्या पोस्ट आहे, जसं की बघा क्लार्कसाठी करायचं, कशासाठी करायचं त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय आणि ही यांची PDF आहे। जसं मी तुम्हाला बोललो, 76 पानी PDF आहे, खूप मोठी PDF आहे, समजणं अवघड आहे, पण अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला आपल्या मराठीत समजून सांगतो आहे। जसं की सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करणं सुरू झालं आहे। 7 जून पासून 27 जून पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। म्हणजे बघायला गेलं तर 20च दिवस तुमच्याकडे आहे, त्यात तुम्हाला अप्लाय करायचं आहे। त्यानंतर फी भरायची पण तारीख तीच आहे। सगळ्यात आधी जी एक्झाम होणार आहे ऑनलाईन, ती प्रिलिमिनरी एक्झाम ऑगस्टमध्ये होणार आहे। म्हणजे आपण जूनमध्ये अप्लाय करतोय, त्यानंतर ऑगस्टमध्ये आपली पहिली परीक्षा होते, त्यानंतर आपली जी मेन परीक्षा होणार आहे ती सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार आहे आणि जानेवारीमध्ये तुम्ही जॉईन होणार आहात। म्हणजे 2025 मध्ये तुम्ही बँकेमध्ये सक्सेसफुल्ली जॉबला असाल। त्यामुळे हे खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अनेकांना बँकेत जॉब पाहिजे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एनी ग्रॅज्युएशन झालं आहे, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकणार आहात। आता बघा, या PDF मध्ये दिले सगळी माहिती, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, एज क्रायटेरिया काय, अप्लाय कसं करायचं, एक्झाम कशी होणार आहे ते पण मी तुम्हाला समजून सांगतोय। जस्ट तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला सगळी माहिती दिसेल कुठल्या कुठल्या बँक आहे। जसं की बघा, आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय तर तुम्हाला दिसून जाईल, जसं की ऑल ओव्हर इंडियामधून आहे, महाराष्ट्रामध्ये आपण करतोय तर बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक। ओके, मग कुठे ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये, कुठली भाषा आली पाहिजे, इथे बघा भाषेनुसार पण दिलं। जसं की तुम्हाला हिंदी येत असेल तर तुम्ही इकडे पण अप्लाय करू शकताय, मराठी येते तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकताय। पुन्हा खाली स्क्रोल करायचं आहे, पुन्हा इथे बघा विदर्भ कोकण ग्रामीण बँक, नागपूरमध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, मराठी आली पाहिजे तर इथे तुम्ही अप्लाय करता तर मराठी आली पाहिजे। त्यामुळे म्हणाल तिथले जे लोकल भाषिक आहे त्यांच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। आता तेव्हा आपण टोटल पोस्ट बघायला गेलं तर ऑफिस असिस्टंट, ज्याला आपण क्लार्क म्हणतो, त्याच्या 5,585 जागा आहे। जसं की बघू शकतात, ऑफिसर स्केल 1 3,499, त्याच्यानंतर स्केल 2 70, त्याच्यानंतर स्केल 2 लॉसाठी 30 आहे, ॲग्रिकल्चरसाठी सांगितलं तुम्हाला 70, त्याच्यानंतर CA साठी 60 आहे, IT साठी 94 आहे, जनरल बँकिंग ऑफिसरसाठी 496 आहे, त्याच्यानंतर मार्केटिंग ऑफिसरसाठी किती आहे 11 आहे, त्याच्यानंतर ट्रेजरी मॅनेजरसाठी 21 जागा आहे, ऑफिसर स्केल 3 साठी 129 जागा आहे। अशा टोटल 9,995 जागांसाठी ही भरती होणार आहे। ओके, आता यासाठी पात्रता काय, तर सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत। त्यानंतर तुम्ही ऑफिस असिस्टंट या पदासाठी अप्लाय करताय, म्हणजे क्लार्क या पदासाठी अप्लाय करताय तर तुमचं वय 18 ते 28 पाहिजे। टेन्शन घेऊ नका, वयामध्ये इथे सूट दिलेली आहे। त्याच्यानंतर फॉर ऑफिसर स्केल असिस्टंट मॅनेजर यासाठी अप्लाय करताय तर 18 ते 30 तुमचं वय पाहिजे। त्याच्यानंतर ऑफिसर स्केल 2 मॅनेजर या पदासाठी अप्लाय करताय तर 18 ते 32 तुमचं वय पाहिजे आणि स्केल 3 सिनियर मॅनेजरसाठी अप्लाय करताय, इथे एक्सपिरियन्स मागितलाय तर 21 ते 40 पर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। ओके, आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी म्हणजे जिथून पण तुम्ही अप्लाय करताय तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, हा यांचा मेन क्रायटेरिया आहे। आता एज्युकेशन क्रायटेरिया म्हणजे शिक्षण काय झालं पाहिजे
पाहिजे, तर क्लार्क या पदासाठी आपण अप्लाय करतोय, तर बॅचलर डिग्री तुमच्याकडे पाहिजे. सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, फार्मसी झालंय, कुठलीही ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे आहे, बॅचलर डिग्री तुमच्याकडे आहे आणि कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे आहे. आजकाल कम्प्युटर प्रत्येकाला वापरता येतो, तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. एक्सपिरियन्स इथे मागितलेला नाही. त्याच्यानंतर ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करताय, तर इथे पण एक्सपिरियन्स मागितला नाही आहे. मग बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे बॅचलर डिग्री तुमच्याकडे आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. प्लस तुमच्याकडे समजा ॲग्रिकल्चरची आहे, इंजिनिअरिंगची आहे, त्या फील्डमधली आहे, तर तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. आता पुढच्या ज्या पोस्ट आहे, ज्या की सिनियर लेवलच्या आहे, मॅनेजर पोस्टच्या आहे, तर इथे बघा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे, 1 वर्षाचा मागितला आहे, पुन्हा इथे 1 वर्षाचा मागितला आहे. तर ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे ते इथे अप्लाय करू शकणार आहेत. ओके, जसं मी तुम्हाला बोललो वयामध्ये सूट दिली आहे. मग SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWD तुम्ही आहात तर 10 वर्षाची सूट आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे, त्यानंतर बाकीच्यांसाठी पण दिलेले आहे. हे तुम्ही इथे वाचू शकतायत आणि त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आता इथे SC ST PWBD साठी फी असणार आहे 175 रुपये आणि अदर कॅटेगरी जसं की ओपन झालं, OBC साठी त्यांच्यासाठी 850 रुपये फी आहे. बँकेच्या एक्झाम म्हटल्या तर एवढी फी हे घेतच असतात. भरपूर जण अप्लाय करतात, त्यामुळे ही फी तुम्हाला भरायची आहे. त्याआधी तुम्हाला सगळी माहिती समजून घ्या, इलिजिबल आहे का. ओके, अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय करणं अगदी सोपं आहे. ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावरून जाऊन आपण अप्लाय करू शकतो. जसं की बघा, ही IBPSची वेबसाईट ओपन झाली, यावरून न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. हाऊ टू अप्लायवर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती तुमच्या समोर येईल, कशा प्रकारे अप्लाय करायचं. ओके, त्यानंतर एक्झाम पॅटर्न, जसं मी तुम्हाला सांगितलं 2 तुमचे एक्झाम होणार आहे. सगळ्यात आधी पहिली एक्झाम आणि त्यानंतर मेन एक्झाम, ह्या 2 एक्झाम होणार. त्याच्यानंतर तुमचं इथे सिलेक्शन होणार. आता बघा, जी पहिली एक्झाम आहे त्यासाठी 80 क्वेश्चन 80 मार्कासाठी, रिझनिंग ॲबिलिटी आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 प्रश्न 40 मार्कासाठी. त्यानंतर मेन एक्झाम जी होणार आहे ती 200 क्वेश्चन 200 मार्कासाठी. इथे पण तुम्हाला दिलेलं आहे कुठले कुठले सब्जेक्ट आहे. ओके, त्यानंतर ऑफिसर या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय, तर मग इथे प्रिलिमिनरी एक्झाम, मेन एक्झाम प्लस इंटरव्ह्यू अशा 3 फेजेसमध्ये होणार आहे. मग यासाठी पहिली एक्झाम सेमच असणार आहे, 80 प्रश्न 80 मार्कासाठी. फक्त इथे एवढं आहे की जसं की तुम्ही बघू शकता, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी, न्यूमेरिकल ॲबिलिटी हे सेम आहे. पण जी दुसरी एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला इथे डिफरन्स दिसेल. इथे पण 200 मार्काची 200 प्रश्न असणार आहे, 2 तास तुम्हाला इथे मिळणार आहे. सिलेबस कसा असणार आहे, तर याची डायरेक्ट मी तुम्हाला PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही इझिली वाचू शकणार आहात. ओके, सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल की कोण कोण अप्लाय करू शकताय, काय सिलेबस आहे. त्यानंतर इथे पेमेंट कसं मिळणार, तर ऑफिसर स्केल 1 साठी 60,000 ते 61,000 आहे, सेकंडसाठी 75 ते 77 जाते सॅलरी, 3 साठी तुमची 90,000 रुपयांपर्यंत जाते आणि क्लार्क या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय तर 37,000 रुपयांपर्यंत तुमची इथे सॅलरी असणार आहे. आता कुठल्या कुठल्या बँका आहेत, त्यासाठी कुठली कुठली लँग्वेज आली पाहिजे, ऑलरेडी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. जसं की महाराष्ट्र ग्रामीण बँक यातून अप्लाय करताय तर मराठी आली पाहिजे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे, इथे तुम्ही बघू शकता विदर्भ कोकण ग्रामीण बँक, इथून तुम्ही अप्लाय करताय तर मराठी आली पाहिजे. आणि तुम्हाला जर हिंदी येते तर तुम्ही इथे पण अप्लाय करू शकताय. पण जिथे जिथे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तिथे तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय. आता तुम्हाला यांचा कट ऑफ पण सांगून देतो. मागच्या वर्षी कट ऑफ किती लागला होता, जसं की आपण महाराष्ट्रामध्ये राहत तर महाराष्ट्रामध्ये 71.25चा इथे कट ऑफ लागला होता प्रिलिमिनरी एक्झामसाठी. आणि PO साठी प्रिलिमिनरी कट ऑफ किती लागला होता तो पण तुम्ही बघू शकता, इथे 46चा लागलेला होता. त्यामुळे याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कशा प्रकारची एक्झाम असणार आहे. PDF मध्ये सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकले, त्यामुळे ज्यांना बँकेत जॉब पाहिजे आहे त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. नक्की अप्लाय करा, डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिली आहे. आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.